काय काय माहीत नाही. आणि एकदा मैत्री झाली ना की मागचं कसंही वापरलं तरी चालतं. तुम्ही मित्राची निंदा करा, स्तुती करा, चालते. मित्र एकदा होणं खरं आहे. आणि मित्र हे होतो, करता येत नाही. प्रेम हे व्हावं लागतं, हुकुमानी होत नसतं. दास्यभाव परिपूर्ण झाला की सख्यत्व येतं आपोआप. त्याला कसलं तर्कशास्त्र नाही, कुठलाही मीमांसा नाही, काही नाही तिथे की अमुक एक गोष्ट केली की मित्रता आली. नाही, इथं भगवंताची मित्रता आहे. आणि म्हणून त्याच्याकरता सहज मार्ग आहे. या 7 पायऱ्यातनं याचा दास्ययोग स्वीकारा. 8व्या 9व्याकडे जाऊच नका म्हणले, कारण ते करण्यासारखं काही नाहीच आहे. मित्र कसा करायचा हो? हा स्वार्थी मित्र असतो तो तंबाखूनी सुद्धा होतो. एस टीमध्ये असतात की नाही, बस म्हणजे माझी तंबाखू नाही, तंबाखू तुमची, चुना माझा फक्त, बस. बिडी तुमची, काढी माझी. ही काय मैत्री आहे काय? जागेच्या सीटपुरती मैत्री. एस टीतनं उतरला की मित्र संपले. ही मैत्री नाही खरी. तरीसुद्धा त्याला काहीतरी करावंच लागतं ना. पण जी खरी मैत्री होते आणि ती मैत्री असते ती होते बरं, त्याला असं तर्कशास्त्र नाही. अशी जर भगवंताची मैत्री झाली तर आता आपल्या मित्रामध्ये आपण काही करू शकतो. मित्राला आपण नावं ठेवू, उलट मित्राला नावं ठेवायचाच हक्क आहे, दुसऱ्याला नाही. प्रेमाच्या माणसाला शिव्या द्यायचा हक्क आहे, दुसऱ्याला नाही. आणि प्रेमाच्या माणसाच्या शिव्या ह्या ओव्या असतात. आणि म्हणून संत महात्मे भगवंताला शिव्या देतात. तो त्यांचा हक्क आहे, दुसऱ्याचा नाही. काही जनाबाईने शिव्या दिला, तुकोबारायने शिव्या दिला, त्यांचा तो हक्क आहे. ती सख्य भक्तीची प्रचिती, बाकी काही नाही. त्यांचा तो हक्क आहे, मित्राचा हक्क आहे. हे आमचे फार दीडशाणे तो आम्हाला माहिती आहेत, हे मित्राचं कौतुक आहे, निंदा नाही आहे, शब्दनिंदेचे आहेत. तेव्हा हे सख्यामध्ये होऊ शकतं, सख्य करता येत नाही. म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात, तुझा दास्य योग मला दे. अशी मोठी अद्भुत भक्ती दिली. असा हा जो मार्ग सांगितला. आणि या सख्यानंतर आत्मनिवेदन आपोआप होतं की जो परिपूर्ण भक्त आहे, विभक्त नव्हे तोच भक्त, की जो भगवंतापासून वेगळा नाही तोच भक्त. हे आत्मनिवेदनाचं परम शेवटचं टोक आहे. त्याची सुरुवात सख्यातनं कधी निर्माण होते माहीत नाही. तो कधी आत्मनिवेदन होऊन आत्मनिवेदनाने भगवंतच होतो, सायुज्य मुक्तीला प्राप्त होतो. असं समर्थ म्हणतात की तिन्ही मुक्तींना नाश आहे, सायुज्य मुक्तीला नाही. सलोकता, समीपता, स्वरूपता, नाशिवंत मुक्ती आहेत. सायुज्य मुक्ती प्राप्त होते आत्मनिवेदनाने. आता तो आणि मी एकच चिदानंद रूप शिवोहम शिवोहमी पातळी अनायासे येऊन जाते. असा सगळा भक्तीचा प्रवाह ऐकला. खूप सुरेख नवविधा भक्तीचं महात्म्य पुष्कळच सुंदर आहे आपल्या इथे. अध्यात्म रामायणामध्ये थोडं भिन्न आहे. गोस्वामीजींनी तो आश्रय घेतला होता, परंतु शब्दामध्ये फरक आहे, बाकी काही नाही. कारण ते म्हणले प्रथम भगती संत न करी संगा. इथे श्रवण सांगितलं, पण श्रवणाचं स्वातंत्र्य हे तुलसीदासांचे उपकार आहेत, अध्यात्म रामायणाचे उपकार आहेत की श्रवण कसं करावं त्याची किल्ली सांगतात भक्ती सांगताना. प्रथम भगती संत न करी संगा, म्हणजे पहिली भक्ती प्राप्त करायची असेल श्रवण तर संतांचा सहवास करा, काय ऐकायचं ते कळेल. दूजी रती मम कथा प्रसंगा, कीर्तन करायचं असेल तर प्रेम पाहिजे तर कीर्तन होईल, प्रेम नसेल तर कीर्तन नाही. सांगितल्या याच भक्ती फक्त अधिक ॲप्लाइड सांगितल्या, उपयोजित सांगितल्या. श्रवण करावं कसं, कीर्तन करावं कसं, अशा युक्त्या सांगितल्या. दिसायला शब्द भिन्न दिसतात. आमच्यातले विद्वान सांगतात नवविधा भक्ती वेगवेगळ्या आहेत हो, भागवतातल्या वेगळ्या, रामायणातल्या वेगळा, काहीही वेगळं नाही आहे. भागवतात नुसती सूत्र सांगितली, रामायणात तिच्या प्राप्तीचा मार्ग सांगितला. कारण भागवतातली भक्ती प्रल्हाद महाराजांनी त्यांच्या मित्रांना सांगितली होती, इथं तुलसीदास आपल्यासारख्यांना सांगतात म्हणून सोपं सांगतात. त्यांना माहिती आहे की आपला अधिकार तो नाही. म्हणून प्रथम भगते संताने करी सांगा, श्रवण कसं व्हायचं ते कळतं. दूजी रती मम कथा प्रसंग, अशा एक भक्तीचं वर्णन तेच वर्णन आहे. मग हे करावं कधी, याचं काय क्वालिफिकेशन काय, भक्तीला जावं कधी. म्हणजे असे आमच्या आपाने मी थट्टेने सांगायचे की माणसाचे संकल्प मोठे चांगले असतात की काय आता सध्या संसार वगैरे सगळा करू, ज्यावेळेस दिसेन असं होईल त्यावेळेस ज्ञानेश्वरी वाचू, ज्यावेळेस ऐकायला येणार नाही त्यावेळेस कीर्तनाला जाऊ, ज्यावेळेस चालवेन असं होईल त्यावेळेस तीर्थयात्रा करू. हे काय संकल्प आहेत काय? पण माणसाचे संकल्प असे असतात. आणि म्हणून भक्तीचा संकल्प कसा असतो, भक्तीचा संकल्प असतो म्हणून झडझडो आणि वहिला निघ. अरे लक्षात आल्याबरोबर भक्ती मार्गाला लाग, आता वेळ करू नकोस. कौमार आचलेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यध्रुवमर्थदम. की ध्रुव प्रल्हाद महाराज सांगतात की अरे याला काही असं काल नाही आहे की आता काय वय काय. आपण म्हणतो अरे काय तुझं ज्ञानेश्वरी वाचायचं वय काय आहे, वय आहे, प्रत्येकाचं ते वय आहे. उलट त्याचं भाग्य आहे, त्याला लहानपणी ज्ञानेश्वरी वाचावीशी वाटली. आम्ही मंद भाग्य होत, आम्ही मोठे झालो तरी अजून ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा होत नाही, भागवत ऐकायची इच्छा होत नाही, भक्ती मार्गाला जायची इच्छा होत नाही. असं नाही आहे. ज्या क्षणी जाणीव होईल त्या क्षणी पुढं चला.
म्हणून आमच्या इथं भजन आहे ना, असाल तेथून पुढती चला, तुम्ही जिथं आता त्याची चिकित्सा करू नका, तिथून झडझडोनी वहिला निघ ये भक्तीची या वाटेला. भक्ती मार्गाचं चटकन जेवढं शक्य होईल, कारण दुर्लभम मानुषम जन्म, मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. मनुष्य जन्माची मर्यादा आपल्याला माहीत नाही, कधी आपण जाणार माहीत नाही. अहो आम्ही मारे कॅल्क्युलेशन केलं की 60पर्यंत संसार करू, 61च्या दिवशी आम्ही सांगू तुम्ही मला ज्ञानेश्वरी भेट द्या, तुम्ही भागवत द्या, तुम्ही गाथा द्या, मग आम्ही अभ्यास करू. आणि 58व्यालाच आटपला तर व्हायचं काय? माहिती आहे काय कोणाला किती वर्ष अमरपट्टा घेऊन आलाय ते? म्हणून ज्या क्षणी जाणीव झाली त्या क्षणापासून माणसाने भक्ती मार्गाला लागावं, उशीर करू नये, हानी होण्याची शक्यता आहे. नाहीतर ह्याच्यामध्ये काय हे आहे काय, विद्वान पित्थम धनुजा कुटुंबम पुष्णन स्वलोकाय न कल्पते वै यस्वीय पारक्य विभिन्न भावस्तम प्रपद्येत यथा विमूढ. पशुपक्ष्यांमध्ये ती चिमणीसुद्धा मुलांना भरवते, तिचाही संसार असतो, घरटं तिचंही आहे. तिच्यात तर माझ्यात काही फरक आहे का नाही? जो फरक असेल तर संसार हे नाही त्याचं चिन्ह. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्यमेतत् पशुभिः समाना. हा जो धर्म आहे भक्तीचा, धर्मो हि तेषाम अधिको विशेषः धर्मेण हीना पशुभिः समानः. भक्ती ही अशी असते. भक्ती हा धर्माची मुळात दिशा कशा करता, धारणा कशाची? भक्तीची. आणि म्हणून माणसाने हा धर्म लक्षात घ्यावा. श्रुतमेतन मया पूर्वम ज्ञानम विज्ञान संयुतम धर्मम भागवतम शुद्धम नारदात देवदर्शनात. आणि म्हणून इतकी चांगली मांडणी का निर्माण होऊ शकली? अरे मी नारदांसारख्यांच्याकडनं भक्ती ऐकली, साधी नाही, त्याचाही उपयोग होऊ शकतो. पण नारदासारख्यांच्याकडनं भक्ती ऐकलेल्या प्रल्हादाला, बरं बाकीच्या नारद तर बिचारे सगळ्यांनाच भक्ती मार्ग सांगत होते हो, एखादा ध्रुव एखादा प्रल्हाद. का तर त्यांनी त्या भक्तीचं जे रहस्य आहे जे नारदाने सांगितलं, नारदाचं काम मोठं सरळ आहे बरं, अलौकिक काम आहे. आधुनिक पत्रकारांचा तो आदर्श आहे, असला पाहिजे. सगळीकडे स्वागत नारदांचं बघा, देवलोकात स्वागत, दानव लोकातही स्वागत, मनुष्य लोकातही स्वागत, राजाकडे स्वागत, रंकाकडे स्वागत, दुष्टाकडे स्वागत, सृष्टाकडे स्वागत, या नारद महर्षी म्हणतात कोणीही. आणि त्याने कोणालाही खोटं सांगितलं नाही, कोणालाही वाममार्गाला लावलं नाही. मोठं आश्चर्य आहे. पत्रकारिता अशी असली पाहिजे खरं म्हणजे. ही सगळ्या पक्षात त्याचं स्वागत असावं. राष्ट्रकल्याणाकरता त्यांनी कोणालाही खोटं सांगू नये. लावालाव्या करायच्या तर नारदासारख्या कराव्यात. नारद कळावे नाही आहे, नुसता आदर्श पत्रकार आहे. त्यांनी लावालाव्या पुष्कळ केला, ह्याचं त्याला सांगितलं, त्याचं त्याला सांगितलं, पण जेणेकरून मनुष्य मात्राचं कल्याण होईल असं सांगितलं. तसं पत्रकारिता सगळी अशी करावी, पण जेणेकरून राष्ट्राचं कल्याण व्हावं अशी करावी. राष्ट्राचं कल्याण होईल ही पत्रकारिता खरी नाही, ही विदेशी लोकांची पत्रकारिता आहे, आपली नाही. आपली पत्रकारिता लोकमान्य टिळकांसारखी असावी. तशी पत्रकारिता जे जे करू ते राष्ट्रकल्याणाकरता करू. ती पत्रकारिता ज्या दिवशी आपल्या देशात स्थिरपद होईल ना, आपलं कल्याण होईल बघा. त्यामुळे नारदाचं चरित्र मोठं लक्षात ठेवण्यासारखं आहे, विशेषतः पत्रकारांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. कधी सविस्तर विचार करा. पण आपलं दुर्दैव असं आहे, जर्नलिझमच्या सिलेबसमध्ये नारद नाहीच. त्यांच्याकडे बाकी सगळ्या विकृती आहेत, नारद नाही कुठेही. त्यामुळे आपली पत्रकारिता चांगली होऊ शकत नाही आहे. काही आहेत अपवाद आहेत, पण अपवाद आहेत. बाकी सामान्यतः सगळी त्याची चर्चा करायचं ही कारण नाही आपल्याला. रोज आपण रुपये घेऊन ते पाहतोच सगळे. तेव्हा मी भगवंताच्या अधिकारी भक्ताकडनं ऐकली, आणि जे मी ऐकलं ते श्रुतमेतन्मया, जे मी ऐकलं पूर्वम मागं जे ऐकलं, ज्ञानम विज्ञान संयुतम, जे मी ऐकलं त्याचं सर्वांगाने परीक्षण करून पचवलं आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. नारदाकडून ऐकलं ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे. नारदाकडून सगळ्यांनीच भक्ती ऐकली. नारदाने भक्तिमार्गाचा उपदेश सर्वत्रांना केला आहे. चित्रकेतूसारखा एखादा, प्रल्हादासारखा एखादा, त्याचं रहस्य आहे. गुरु अधिकारी असतो, वितरती गुरु प्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे, की जो चांगला शिक्षक असतो तो आळशी नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला तेच शिकवतो आणि पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यालाही तेच शिकवतो. गुरुमध्ये फरक नाही आहे. फरक असतो त्या गुरुकडनं ज्ञान कोण कसं घेतं त्याच्यामध्ये. प्रल्हाद महाराज ती युक्ती सांगतात की श्रुतमेतन मया पूर्वम ज्ञान विज्ञान संयुतम धर्मम भागवतम शुद्धम नारदात देवदर्शनात, की मी भगवंताच्या या भक्तीचं रहस्य नारदासारख्याकडनं ऐकलं, हा भागवत धर्म ऐकला आणि ज्ञान विज्ञान सहित सर्वांगाने विचार करून तो शुद्ध स्वरूपामध्ये ओळखला, म्हणून मी हे सांगू शकलो म्हणले. आणि हे फक्त मलाच प्राप्त आहे का? नाही. भवतामपि भूयान्मे यदि श्रद्धधते वचः वैशारधी श्रद्धातः स्त्री बालानांच मे यथा.
हे फक्त प्रल्हादाला शक्य आहे का? प्रल्हाद महाराज म्हणतात अरे नाही, मला काय, तुम्हाला सुद्धा हे शक्य आहे. तुम्ही यदि श्रद्धधते वचः, की या जर भक्ती मार्गातल्या वचनांवर श्रद्धा ठेवाल तर तुम्हालाही अशक्य नाही आहे. प्रल्हादासारखी भक्ती आपल्यालाही शक्य आहे. असं मोठं वरदान प्रल्हाद महाराजांनी दिलं. अरे मी तर गर्भात होतो, मला काहीच माहीत नव्हतं, तरी सुद्धा एक त्या नारद वचनावरती श्रद्धा ठेवून मी चिंतन केलं आणि श्रद्धावान लभते ज्ञानम, भगवंतानी हे जे ज्ञान विज्ञान संयुक्तत्व प्राप्त कसं करायचं त्याची युक्ती ही सांगतात. की ही जी भक्ती ऐकली आम्ही, संत वचनातनं ऐकली, सद्गुरूकडनं ऐकली, त्यातलं मर्म ओळखायचं कसं? तर मर्म ओळखायचं असतं ते ज्ञान विज्ञानाच्या आश्रयाने. ते ज्ञान आणि विज्ञान, विज्ञानाचे अर्थ दोन आहेत, एक विशेष ज्ञान आणि विपरीत ज्ञान, दोन्ही विज्ञानच आहेत. की या ज्ञानामध्ये विशेष काय आणि या ज्ञानाचे विपरीत पण काय होऊ शकतं, या सगळ्यांचा विचार म्हणजे ज्ञान विज्ञान संयुतम. त्याच्याकरता भवतामपि भूयान मे यदि श्रद्धधते वचः वैशारधी श्रद्धातः स्त्री बालानांच मे यथा. कोणी याला अपवाद नाही. स्त्रियांनी स्वतःला कमी लेखाचं कारण नाही, बालकांनीही कमी लेखाचं कारण नाही, कारण बुद्धी सगळ्यांची सारखीच आहे. बालकांना बुद्धी तीच आहे, स्त्रियांना बुद्धी तीच आहे, पुरुषांना बुद्धी तीच आहे, बुद्धिमंतांनाही बुद्धी तीच आहे. एक श्रद्धा ठेवा, रहस्य उलगडत जातात. वा श्रद्धावान लभते ज्ञानम. स्वर्णम यथा ग्रावसो हेमकार क्षेत्रेषु योगैस्तदभिज्ञा आपनोत. इथे पुन्हा भगवान प्रल्हाद महाराज मगाची उपमा देतात की अरे सुवर्णाच्या खाणीतनं जे दगड सापडतात ना, सोनार जसं त्याला बरोबर शुद्ध करून घेतो, क्षेत्रेषु देहेषु तथात्मयोगैर अध्यात्मविद ब्रह्मगतीन लभेत. त्याप्रमाणे हे जे क्षेत्र आपल्याला मिळाले, देह 15व्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार आहे, 13व्या अध्यायामध्ये आहे. हे क्षर काय आहे, जे शेत म्हणून ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. इथं उगवतं, अनेक गोष्टी उगवतात, अनेक गोष्टी नाश पावतात. हे जे शेत मिळालं आपल्याला, क्षेत्र मिळालं आहे, त्याचं शोधन करावं. जसं सोन्याचं शोधन सोनार करतो आणि सुवर्ण प्राप्त करून घेतो, तसं या क्षेत्रेषु देहेषु, देहरूपी क्षेत्राचं असं जर संशोधन केलं तर आत्मविद ब्रह्मगतीम लभेत. त्याला चोख सोनं मिळतं. म्हणजे जीवनाचं सुवर्ण होतं. ही आपली अडाणी माणसं ज्ञानेश्वरीत सोन्याची प्रक्रिया शोधणारी आहेत, मला माहिती आहेत. का म्हणले ज्ञानेश्वरीत सुवर्ण असतं का? अरे आहे, त्याची किल्ली भागवतात सापडली इथे. की अरे इथे जीवनाचं सोनं होणार आहे, ती येण्यासारखं ते धातूचं सोनं काय हुडकता, ते तर सोनं क्षर होणारं सोनं आहे. आज भाव वाढलेत म्हणून वाढलेत, उद्या कोसळू शकतात. पण हे सोनं असं आहे, आत्मविद ब्रह्मगतीम लभेत. बस याचंही संशोधन करा, हे होऊ शकतं. आणि म्हणून याचं अनुसरण कसं करावं, कर्माचं बीज नष्ट कसं करावं, असा अनेक प्रकारचा भक्तीचा छोटा छोटा उपयुक्त असा उपदेश या प्रल्हाद महाराजांनी इथे केला. तेव्हा ही अशी भक्ती मोठी गोड लोकांना भावली फार. बरं, नुसती भावली नाही, प्रल्हाद महाराजांसारख्या अधिकाऱ्याचा सहवास होता. तर भक्तीची रहस्य, प्रल्हाद महाराजांची आशंका निवृत्ती, असं एक अद्भुत रसायन जमलं. ती सगळी आसुरांची बालकं भक्त व्हायला लागली. पुन्हा एकदा त्या हिरण्यकश्यपूने बोलवलं, काय आमच्या चिरंजीवाने दिवे लावले पाहू म्हणले. काय प्रल्हादा काय शिकलास म्हणले. काय शिकलो म्हणले. उत्तम गोष्ट शिकलो की त्या परमपुरुषाच्या भक्तीशिवाय दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. म्हणला, हे तुला आगाऊ शिकवलं कोणी म्हणला. पोरगं लहान आहे म्हणला, अजून याला काही कळत नाही. त्यांनी शिक्षकांना बोलवलं, तुमचं काय चाललंय काय म्हणला. अरे हा आपला वैरी आहे विष्णू आणि माझं पोरगं त्याचा भक्त बनवता काय म्हणले. म्हणले आम्ही नाही भक्त बनवलं त्याला. नाही नाही, नीट शिक्षण द्या म्हणले. पुन्हा यांनी आश्रमात आणावं. पुन्हा अरे बाबा असं नाही म्हणून सांगा. काय असं नाही, मी तुम्हाला सांगतो, बसा म्हणावं. आणि यांनी बसावं. पुन्हा भक्तीची तत्वचर्चा सुरू. पुन्हा हिरण्यकश्यपूने बोलावलं, अजून नाही बुद्धी सुधारली. म्हणला महाराज आमची बुद्धी बिघडली नाही, निश्चित समजा आमची सुद्धा बुद्धी बिघडायची, आम्ही भक्त होऊ म्हणले. हिरण्यकश्यपूच्या बापाने बुद्धी बिघडलंच नाही, आम्ही बिघडलो असं होईल म्हणले. तेव्हा काळजी आमच्यालाच आता घेतली पाहिजे. या तुझ्या पोराचं काही खरं नाही म्हणले. हे स्वतः तर बिघडलाच आहे. आता आमचं गुरुकुल नासवायला लागलं, सगळेच विष्णू भक्त झालेत. अरे प्रल्हाद जर इकडं आला ना, तिकडं भजन चालतं आणि फार सुंदर चालतं म्हणले. सगळी पोरं विष्णूचे भक्त होऊन राहिलीत म्हणले. आता कमाले म्हणले, माझ्यासारखा विरोधक असताना हा भक्ती वाढवतो, भक्ती वाढते. ते षंडामर्गच साक्षर येत आहेत, मारून टाकारे म्हणले आला. आणि अनेक प्रकाराचे उपाय केले प्रल्हादाला मारायचे. आगीत टाकला, काही होऊ शकलं नाही. कड्यावरनं लोटला, हिंस्र श्वापदांच्या पुढे टाकला. आणि ती श्वापदेशी प्रल्हाद महाराजांना नमस्कार करून निघून जायची. कमाल आहे म्हणला, ह्याला मारायचं कसं. शेवटी आपल्या बायकोच्या हातनं विष दिलं त्याला, की पतिव्रता आहे म्हणले, तिच्या पातिव्रत्याचा तरी प्रभाव होईल. काहीही झालं नाही, ते विष प्यायला काही झालं नाही.
आणि तरीसुद्धा काही झालं नाही म्हणल्यावरती तो जो संतापला, अरे कोण आहे रे म्हणला की जो तुझं एवढं रक्षण करतो? कोण आहे म्हणला? अरे तो एकच आहे म्हणले, स ईश्वरः कालो रुक्रमोसा ओजस्सह सत्व बलेंद्रियात्मा स एव विश्वम परमस्व शक्तिभिः सृजन्त्यवत्यति गुणत्रयेशः. अरे तो एकच एक आहे बाबा, सगळीकडे तोच आहे. त्वय्यसी मय्यसीच. अरे माझ्या ठिकाणी आहे, तुझ्याही ठिकाणी आहे, तू ओळखत नाही आहेस, विनाकारण शत्रुत्व करतोयस त्याचं. अरे हा सगळ्यांचा जीवनाधार तोच आहे. जग जीवन जगताधारा, हे महाराजांचं पद आहे ना, ते तसं आहे. विस्तरला पट भुवनत्रय हा अंतर्गत तू दोर आहे. भगवंताला उद्देशून आहे. प्रल्हाद महाराज हाच भाव हिरण्यकश्यप आणि त्या हिरण्यकश्यपूच्या लक्षात येण्यापर्यंत पंजा घेऊन त्याला उचललं. असं तिन्ही सांजेची वेळ होती. सूर्य मावळला होता. न दिवा न रात्र्या. त्याला बरं होता ना, दिवसा नको रात्री नको. या येड्याला कळण्यामध्ये एक संधिकाल आहे. तो संधिकाल जणू होता. त्याला उचलला, उमऱ्यावरती नेला. आत नको बाहेर नको, उमऱ्यावरती नेला. उचलला, आपल्या मांडीवर ठेवला. भूमीवरती नाही, अंतरिक्षात नाही, मांडीवरती. मांडीवरती ह्याच्या डोक्यातच नव्हतं. आपली नखं होती, ती नखच हिरण्यकश्यपूच्या छाताडात खूप असली. शस्त्र नको, अस्त्र नको. आणि हा नरसिंह होता. न मृगन्न मानुषम. हा मनुष्यही नाही, पशुही नाही. कारण हे भगवंताचं स्वरूप ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलंच नव्हतं. सगळे वर पाळले भगवंताचे. ब्रह्मदेवाच्या शब्दाला धक्का नाही राहू दिला. अरे भगवंताची वत्सलता अशी आहे. किती खेळ करावा लागला, काय प्लॅनिंग करावं लागलं असेल. या शहाण्याने इतके वर दिलेत, त्यातनं बरोबर सगळ्याची संगती लावून दिली भगवंतानी. असा तो अद्भुत अवतार प्रगट झाला. मोठा उग्र अवतार होता. का उग्र अवतार होता? हिरण्यकश्यपूला मारण्याकरता नाही, भक्ताला त्रास दिल्याचा संताप होता भगवंताला. चांडाळ म्हणले माझ्या भक्ताचा छळ करतो, असा तो संताप वाढत गेला होता. पुष्कळ रहस्य द्या नरसिंह अवताराचे सुद्धा. भगवान शंकरांचं ते वरदान होतं असं एक टीकाकार म्हणले की उग्रता धारण करायचे. हे सामान्य उग्र होणं सोपं नाही आहे, प्रेमाने गोष्टी बोलणं सोपं आहे. उग्र होणं अवघड असतं. तो शंकराचा अधिकार आहे. आणि म्हणून भगवान विष्णू येता येता महाराज थोडी कृपा करा म्हणले, तुमची ती उग्रता द्या. आणि म्हणून शंकरांच्याकडनं ती उग्रता घेतली. आता शंकराचा संताप काय साधी गोष्ट आहे काय? इथं तो शिवकर आहे तसा प्रलयंकर पण येतो. नुसती पापणी उघडली तर नाश सगळ्याचा. ते सामर्थ्य भगवंतानी घेतलं नरसिंहाचं. आणि म्हणून नरसिंहाचा आविर्भाव म्हणतात, जन्म नाही. आणि म्हणून नरसिंहाचा अवतार समाप्ती पण नाही. नरसिंह कधी प्रगट होऊ शकतो बरं? थोडा प्रल्हादासारखा भक्त पाहिजे बस, बाकी काही नाही. नरसिंह प्रगट होऊ शकतो. एक दिलासा आहे आपल्याला, भागवत दिलासा आहे इथं. आणि मग नारद महाराज सांगतात, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिंच भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपमद्वहन स्तंभे सभायाम न मृगन न मानुषम. असं एक अद्भुत रूप प्रगट झालं. ब्रह्मदेवाने दिलेले सगळे वर त्याच्यामध्ये बरोबर बसवले भगवंतानी. आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. हिरण्यकश्यपूचा वध केला, त्याला दिलं टाकून तिथे. आणि हिरण्यकश्यपूच्या आसनावर जाऊन बसले भगवान. टीकाकाराने मोठं रहस्य वर्णन केलं. ते म्हणले असे उमऱ्यावरती मारला, परंतु ते परीक्षिताची कथा आहे. ते जरासंधाचा मुकुट नुसता डोक्यावर ठेवला तर परीक्षिताचे एवढे हाल झाले, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली. प्रल्हादाचं काय झालं असतो? त्या चांडाळाच्या सिंहासनावर बसायचं ना, प्रल्हादाला राजा बनवायचं आहे.
म्हणून त्यातलं सगळं घाण काढून घेण्याकरता भगवान नरसिंह त्या सिंहासनावर जाऊन बसले आणि ते सगळं अशुद्ध जे होतं ते आपल्यामध्ये सामावून घेतलं. शंकराचं वरदान होतं, हलाहल स्वीकारण्याचं सामर्थ्य भगवान शंकराचं आहे. हे हलाहल स्वीकारून टाकलं. सगळं त्या सिंहासनाचं जे काही बाधित होतं ते सगळं घेतलं. त्यामुळे भगवान शांत नाही झाले. भगवंताचा तो क्रोध शांत नाही झाला. ब्रह्मदेव बिचारा तरतर तरतर कापतोय लांबनं. त्याला त्याच्या सृष्टीतलंच नाही ना, ते त्याच्या कल्पनेतलंही नाही. भगवंताची स्तुती ब्रह्मदेवाने केली. नमोस्मनंताय दुरंत शक्तये विचित्रवीर्याय पवित्रकर्मणे विश्वस्य सर्गस्थिती संयमान गुणैस्वलीलया संदधते व्ययात्मने. भगवान म्हणले, हे तुमच्या स्वरूपाचा कसं पत्ता लागायचा. मी पण जरा चक्कर खात होतो की काय आता भगवान करतात, पण एकही माझा वरदान तुम्ही खोटं नाही ठरवलं. थोडे शांत व्हा. आता हे ऐकायला गेलं तर हे फार लांबनं बोलत होते हो. हिंमत नव्हती समोर जायची. कोणाची हिंमत झाली नाही. ब्रह्मदेवाची नाही, रुद्र नाही, इंद्र नाही, ऋषी नाही, पितर नाही. स्तुत्या पुष्कळ आहे त्याच्यामध्ये. हिंमत कोणाची होऊ नये. लांब 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 उभेत. अहो आईसाहेब सुद्धा घाबरल्या. उधळली सुराने सुमने राहून दुरी इंदिरा म्हणे हे तेजन सौदामिनी या परीनं पाहिला कधी प्रभू आजवरी. हे म्हणले मी जात नाही पुढे. म्हणले लक्ष्मीला पुढं करायचा प्रयत्न केला, मी जात नाही म्हणले. आधी घरात रागवले तर मला आवडत नाही, हे तर काय खरं नाही म्हणले, मी जाऊच शकत नाही म्हणले. आता आईसाहेब घाबरल्या. ही अण्णाजी काही थोडा जो धीर होता, लांब उभे राहिले आणि तिथून फुलं उधळतात. देवा शांत व्हा, देवा शांत व्हा. ऐकायला जाते कोणाला. यांची ती उग्र गुरगुर ऐकायला जाईना. काय करावं म्हणले. भगवंताला शांत करायचं कसं. ब्रह्मदेव मोठे चतुर. त्याने त्या प्रल्हादाला महाराजाला तुम्ही पुढं व्हा म्हणले. ओ काय आम्ही पुढं व्हा देवा, तुमचा पार पाडला नाही माझा लागेल का. आता ठीक, भगवंताकडे जायला कोणाला आपत्ती, भक्ताला तर आपत्ती नाही. प्रल्हाद महाराज पुढे झाले आणि त्यांनी भगवंताची मोठी स्तुती केली. भगवंताला वंदन केलं. प्रल्हादाला पाहिल्यानंतर भगवंताने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावरती ठेवला आणि प्रल्हाद परिपूर्ण भक्त झाले. थोडं जे काही राहिलं होतं कुलदोषाने पितृदोषाने ते सगळं भगवंताने काढून घेतलं आणि परिपूर्ण प्रल्हाद झाले. हे त्या स्तुती साक्ष आहे त्याला. प्रल्हाद स्तुती खूप सविस्तर विचार आहे, फार गंभीर विचार त्याच्यामध्ये आहे. प्रल्हाद महाराज स्तुती करतात. ब्रह्मादय सुरगणा मुनयोथ सिद्धा सत्वैकतानमतयो वचसां प्रवाहे नाराधितुं पुरगणै रधुनापि पिप्रुः किम तोष्टुमर्हति समे हरिरुग्रजाते. भगवान अरे ब्रह्मदेवासारखे तुझी स्तुती करतायत की जो या सृष्टीचा आरंभीचा ज्ञाता, वेद ज्यांनी धारण केले, सरस्वती ज्याची पत्नी, एका ब्रह्मदेवाची सरस्वती ही कन्या, असा तो अधिकारी. म्हणजे त्या सरस्वती मायलेकी आहेत बरं दोन्ही. सरस्वतीची मुलगी सरस्वती मोठी अधिकारी होती ती तशीच. त्यामुळे काही कथांमध्ये ब्रह्मदेवाची मुलगी म्हणून वर्णन आहे, काही कथांमध्ये ब्रह्मदेवाची पत्नी आहे. गोंधळून जायचं काही कारण नाही. मायलेकी अधिकारी असतात की नाही, अधिकारी असू शकतात. तो अधिकार त्या सरस्वतीचा, तो अधिकार या सरस्वतीचा. या परंपरा तिथनं आहेत. पाश्चिमात्य युरोपामध्ये तेच आहेत की किंग जॉर्ज फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सरस्वती पहिली दुसरी, अशीच ती पद्धत आहे. बाकी गडबडून जायचं काही कारण नाही. त्यांचं सुद्धा काही चाललं नाही देवा. सरस्वतीच्या ब्रह्मदेवाचं काही चाललं नाही, माझं कसं चालेल हो देवा म्हणले. भगवान शंकरांसारखा जो आदिगुरु आहे, ज्ञानसूर्य आहे, ज्ञानाचा महासागर, सर्व ज्ञानाची गंगोत्री जो आहे, त्या भगवान शंकरांचंही तुमच्यासमोर काही चाललं नाही. त्यांची स्तुती तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखी करताय. देवा माझ्यासारख्या एका आसुराच्या मुलाचं की ज्याच्या बापाचा तुम्ही वध केलात, हे शत्रूचं पोरगं घे हो, माझं काय चालणार म्हणले तुमच्या पुढे आपत्ती निर्माण झाली. अशा पद्धतीने आपलं असुरत्व सांगितलं, हतबलता सांगितली की भगवंताचं स्तुती नाही करू शकत. कोणीही भगवंताची स्तुती यथायोग्य करू शकत नाही, परिपूर्ण करू शकत नाही. स्तुती करण्याचे जे प्रयत्न करतात ते ब्रह्मरुद्रासारखे हतबल होतात. कारण ते तसंच आहे. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हणले की असं आहे, आतर्कासी तर्की असा कोण पाहे, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना, भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना. पुष्कळ गमतीचं वर्णन केलेलं आहे. अरे हा असा अतर्की आहे, जिथं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, त्याची स्तुती आम्ही वाणीनी मनाबरोबर करायची शब्दांनी. कसं शक्य आहे. जे शब्दाच्याही पर आहे, परेच्याही पर आहे. परावाणी चौथी वाणी आहे. चत्वारि वाक् परिमितानि पदानि तानि विदुर ब्राह्मणा ये मनीषिणः गुहानि त्रीणि नेंगयन्ति तुरीयं वाचो मनुष्यः वदन्ति.
की ही वैखरी वाणी फक्त माणसाची आहे, त्याच्या मागे मध्यम आहे, मध्यम आहे, त्याच्या मागं पश्यंती आहे, त्याच्या मागं पर आहे. त्या परेच्याही पर जे आहे ते वैखरीने कसं वर्णन करू म्हणले मी काय शब्दाने तुला वर्णन करू? शब्दाने वर्णन करता येत नाही. शब्दाला मर्यादा आहेत, अर्थाला मर्यादा आहेत, स्तुतीच्या स्तुती करण्यालाही मर्यादा आहेत. आणि तुमचं तर हे असं अलौकिक आहे. त्यातनं मी हे जे सगळं करतोय ते असुर भावातनं करतोय. मी तर असुर आहे, इंद्रियांनी रमलेला आहे. आपण हे सगळे असुर भक्त आहोत. कसे? चांगल्या अर्थाने सुद्धा, की आम्ही जी भगवंताची भक्ती करतो ती कशी करतो? आमच्या इंद्रियग्रामानेच करतो ना. असुर भक्त आहेत, हरकत काही नाही, भगवंताची हरकत नाही. प्रल्हाद महाराजही असुर भक्त होते. आपणही एका अर्थाने असुर भक्त आहोत. आम्ही आमच्या हाताने वंदन करू, आमच्या वाणीने स्तुती करू, आमच्या डोळ्याने भगवंताला पाहायचा प्रयत्न करू, आमच्या कानाने भगवंताचे गुणानुवाद ऐकू. ही सगळी असुर भक्तीच आहे की नाही? एका अर्थाने असुर भक्तीच आहे. आसूमध्ये इंद्रियांमध्ये रमून केलेलीच भक्ती आहे, हरकत नाही. भगवंताची ही ओळख करून देण्याची युक्ती आहे प्रल्हाद स्तुतीच्या निमित्ताने, की असुर असात हरकत नाही, तुमचा उद्धार होऊ शकतो, भगवंताचे भक्त व्हा फक्त बस. आणि मग अशी ती प्रार्थना विस्तार करत 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 मगाशी आपण जो विचार केला की भगवंताचा हा दास्य योग, त्याचं योगस्वरूप इथं प्रगट झालं. ज्यावेळी भगवंताचा हा परिपूर्ण भक्त झाला त्यांनी एक जणू नवीन एक दर्शन निर्माण केलं. भक्ती दर्शन असेल त्याचं नाव, की जे या श्रवणापासून दास्यापर्यंत झालं. हा योग मला भगवंता तुझा दे. आणि असा योग ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी तो परिपूर्ण भक्त होईल. परिपूर्ण भक्ताची पुन्हा ही स्तुती फार मोठी सुरेखच समाप्त होते. तत्तेर्हत्तम नमः स्तुतिकर्म पूजा कर्म स्मृतिश्चरणयो श्रवणं कथायां संसेवया त्वयि विनेति षडंगया किं भक्तिः जनः परमहंसगतौ लभेत. थोडे प्रल्हाद महाराज सौम्य झाले आपल्याकरता. नवविधा भक्ती आहे, नाही जमत, 7 मागितल्या, द्या सोडून 6 करा म्हणले. आणि म्हणून इथे षडंगया भक्तींचं वर्णन केलं आहे. 6 प्रकारची भक्ती सांगितली की भगवंताच्या सेवेची ही 6 अंग आहेत. कुठली? नमहा, नमस्कार, हे एक अंग आहे भगवंताचं. स्तुती, सर्व कर्मांचं समर्पण. पूजा, कर्म, कर्म 2दा आहे बरं इथं. नमस्तुती कर्म पूजा कर्म स्मृतिश्चरणयो श्रवणं कथायाम. असं अनेक वेळा वाटतं की भक्ती मार्गामध्ये कर्माची आवश्यकता नाही आहे. नाही, भक्ती ही कर्मप्रधान आहे. भक्तीचं कर्म आहे, श्रवण हे कर्म आहे, नमस्कार हे कर्म आहे. योग्य त्या पद्धतीने नमस्कार केला. उगाच सारखं लोटांगण घालणं हे खरं नसतं. नमस्काराची वृत्ती महत्त्वाची असते, नुसतं कमरेत वाकणं खरं नाही. आमच्या आपण एक शेर सांगायचे, जाहिदा मस्जिद में जाकर दम बदम सिजदा करे, दिल कभी झुकता नहीं, सर झुका तो क्या हुआ. अंतःकरण कधी वाकायचंच नाही, नुसतं मुंडकं 10 वेळा वाकून काय नमस्कार होतो काय? आणि नमस्काराची एक पद्धती अशी विचित्र आहे की जी अपघाताला कारणीभूत होते. वक्ता उठतो आपला, त्याला अंधार असतो, घरी जायची घाई असते, श्रोता असा बाणासारखा येतो, झटकन पाय पडून जातो. आता वक्त्याने पडायचं नाही तर दुसरं काय व्हायचं? हा काय नमस्कार आहे काय? म्हणून नमस्कार असा असू नये. उलट साष्टांग नमस्कार वगैरे असे चिल्लर करू नयेत माणसांनी. आम्ही आमच्या मूल्यवान गोष्टींचं अवमूल्यन करतो. समर्थाने सांगितलंय, साष्टांग नमस्काराचे अधिकारू देव प्रतिमा आणि गुरु, येरवी नमस्काराचा विचारू अधिकारे करावा. बस हा नमस्कार खरा, उत्तम उपयुक्त, तेवढाच सुखावं नमस्कार तोच. हे पाया पडणं खरं नाही आहे. हे काय लीनता दिसते काय? ही लीनता दिसण्याचं नाटक होऊ शकतं. हा नमस्कार नसतो. हा नमस्कार आपत्ती निर्माण करणारा आहे. सामाजिक आपत्ती आहे, वैयक्तिक आपत्ती आहे, कदाचित त्या वक्त्याचा अहंकार वाढवणारी आपत्ती आहे. अरे लोक माझ्या पाया पडतात. दासू महाराजांनी वर्णन केलं आहे त्या सावतेवाच्या आख्यानामध्ये. अरे पदी लोळती आमुच्या तुझ्या समनंदी म्हणले. तुम्हाला काय समजलास? माझी कथा सुरू झाली तर मंडप भरून जातो, लोक माझ्या पाया पडायला गर्दी करतात, असे लोळतात माझ्या पायाला, त्याचा अहंकार वाढत जातो. ह्यातनं निष्पन्न चांगलं होत नाही. नमस्कार हा खरा बस. आणि फक्त साष्टांग नमस्कार देवाला, सद्गुरूला, अन्यथा नाही. अधिकार्य करावा, ज्याचा जसा अधिकार तेवढा त्याला नमस्कार. त्याचे 2 हस्तक आणि 3रे मस्तक, बस एवढंच. ही नमस्काराची सर्वोत्तम पद्धती आहे, कोणालाच त्रास होत नाही त्याचा. तेव्हा हे जी अंग आहेत ही एक एक समजून घ्यावी लागतात. स्तुती ही असंच भगवंताचं अंग आहे. स्तुतीने भगवंताचं गुण आपल्या अंतःकरणामध्ये मुरतात. भगवंताच्या लीलांची एक एक रहस्य लक्षात येतात. बघा, ज्या या भक्तांनी केलेल्या स्तुती आहेत, या सगळ्या स्तुती भक्तिमार्गाचे मार्गदर्शक तत्व आहेत. अन्यथा भक्तिमार्ग कळला नसता. भगवंताची जी भक्ती करतात, म्हणजे गुरुजीने ते नारायणी नियम सांगितलं, ते भगवंताची स्तुती आहे.
पण भागवतातली रहस्य सांगणारी स्तुती आहे. भगवंताच्या लीला भगवंताला ऐकवतात, स्तुतीरूपाने ऐकवतात. ही खरी स्तुती. आपण जी चापलुसी करतो ती स्तुती नाही आहे. आणि म्हणून माणसाची स्तुती करूच नाही. स्तुती करावी परमेश्वराची, करू नये बा कधीही नराची. माणसाची कधीही स्तुती करू नये. स्तुती करायची तर भगवंताची करावी. कारण माणसाच्या स्तुतीचेही दोष निर्माण होऊ शकतात. एक तर मी स्तुती केली ह्याचा अहंकार होतो, मी तुमची स्तुती केली आहे मला इन रिटर्न काहीतरी द्या, किंवा यांनी माझी स्तुती केली आहे पुन्हा मी मोठा. हे दोन्ही घातक ठरतं. भगवंताची स्तुती करावी. सर्व कर्मपूजा. कर्मपूजा ही अतिशय महत्त्वाचा भाव आहे. ज्ञानोबारायण ह्याचं स्पष्टीकरण फार मोठं चांगलं केलं आहे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांनी वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. की भगवंतांना सर्वोत्तम पूजा कोणती आवडते? की जो भक्त आपल्या विहित कर्माने भगवंताची पूजा करतो ती भगवंताची सर्वोत्तम पूजा आहे. हे बाकीचे उपचार आहेत ना, हे अतिशय वरवरचे आहेत. सर्व विहित कर्मांची पूजा शक्य व्हावी म्हणून पाणी, हळद, कुंकू, अक्षता, फुलं हे सगळं ते विहित कर्माचरणाचं समर्पण व्हावं म्हणून आलंबनात्मक गोष्टी आहेत. कारण कर्माचं समर्पण हे सूक्ष्मात आहे, स्थूलात नाही, जडात नाही. ते कशाच्या तरी आश्रयाने करावं लागतं. असं आहे, मन रंगायचं असेल तर काहीतरी त्याला आलंबन लागतं. मग हे त्याच्याकरता उत्तम मूर्ती, सुंदर संगीत हे सगळं मन रमण्याकरता आहे. भजनाला संगीताचं वावडं नाही आहे. भजन संगीत पूर्ण निश्चित करावं, पण संगीताकरता भजन करू नये. दोन्हीत फरक आहे. भजनाकरता संगीत आणि संगीताकरता भजन. ज्यांचं भजन भक्ती करता असतं ते संगीताच्या हत्यारांमध्ये अडकत नाहीत, आणि ज्यांची भक्ती संगीताकरता असते ती हत्यारात माणसं अडकतात. आमचे साथीदार नाहीत, आमची पेटी नाही, आमचा तबला नाही, आमच्या पट्ट्या जुळत नाहीत. हे सगळं संगीताकरता आहे. भक्तीकरता काय आवश्यक आहे? अहो इथं आमचं काही जुळत नाही, आपले दोन बोटं जुळत नाही, डावा उजवा सारखा नाही, काहीही जुळत नाही. सूर नाही जुळले तरी त्या सोडून. भक्तीला आवश्यकताच नाही आहे. भक्तीला आवश्यकता आहे भाव जुळण्याची. आणि आपण नेमकं बाकी जुळवाजुळवी करण्याच्या नादात तेच विसरतो. समर्थाने मोठं सुंदर वर्णन केलं. एक मन गुंतले स्वरी, कोणे चिंतावा श्रीहरी. अरे त्या रागदारीमध्ये माणसाची वृत्ती अडकली, भक्ती व्हावी कधी? त्यांनी उपमा मोठी सुंदर दिली. ते म्हणले असं आहे की राजाच्या दरबारी एकाचं काही काम होतं. राजाकडे काही काम करून घ्यायचं आहे. आता राजा दरबारात प्रवेश व्हायचा कसा? प्रवेश वशिला विणे होत नाही तिथे. मग आता करायचं काय? आपला मित्र असेल त्यावेळेस जाऊ म्हणले. आणि योगायोगाने त्याच्या मित्राची ड्युटी तिथे लागली की तो दरवाज्यावर उभा होता. सर आज आपला मित्र आहे, आपण आज राजाकडे जाऊन आपलं काम करून घेऊ म्हणला. आला दरबारामध्ये आला आणि देवडीवर मित्राशीच गप्पा मारत बसला. दरबार संपेपर्यंत ह्यांच्या गप्पा संपल्याच नाहीत. आता त्याला काय उपयोग झाला त्याचा? संगीताचं तसं होतं. हे संगीताचं सामर्थ्य म्हणून अद्भुत आहे. माणसाचं मन खूप ठिकाणी असं आहे, भजनाची गोडी लागत नाही, अभंग लक्षात येत नाहीत, पण चाल लक्षात येते. चाल गुणगुणली जाते आणि चालीच्या आश्रयाने भगवंताचं नामस्मरण होतं. बघा जोपर्यंत साधी भजनं होती ना, माणसांना आवडत नव्हती. जरा इकडं तिकडं काही संगीत लावलं, आता भजन छान आहे नाही म्हणले, आणि माणसं गुणगुणतात. फायद्याची गोष्ट आहे. संगीताच्या आश्रयाने नामस्मरणामध्ये वृत्ती होणं ही फायद्याची गोष्ट आहे. नामस्मरणाची वृत्ती संगीतामध्ये अडकणं तोटा आहे. असं आहे, आमच्या आपण एक उदाहरण द्यायचे नेहमी कळण्यासाठी की चढ का उतार हे खरं नाही आहे. तोंड कोणीकडे? तोंड जर शिखराकडे असेल तर चढ आहे, तोंड पायथ्याकडे असेल तर उतार आहे. तेव्हा संगीत आणि भक्ती वावडं आहे का नाही आहे हे खरं नाही आहे. अडकता कशात? संगीताचा फायदा करून भक्ती उन्नत करा, उपयोगाची आहे, आणि भक्ती वापरा संगीताकरता, दुरुपयोगी आहे. म्हणून अभंगांचा उपयोग संगीत प्रसिद्ध करण्याकरता करावा हा भक्तीचा अपमान आहे. संगीताचा वापर भक्ती दृढ करण्याकरता करावा हा संगीताचा सदुपयोग आहे. अशा पद्धतीची प्रत्येक गोष्ट जी सूक्ष्मात साध्य करण्याकरता स्थूलामध्ये आलंबन लागतं. संगीत हे एक मन रंगवण्याचं आलंबन आहे. मन गुंतण्याकरता पूजोपचार हे आलंबन आहे की नाही. देवाकरता पवित्र जल पाहिजे, सोहळं पाळलं पाहिजे, हळद कुंकू पाहिजे, असं सगळं एक एक गोष्टी भगवंताकडे वृत्ती येण्याकरता आहे. आणि अशी पूजा करत करत मानस पूजा करणं हे सर्वश्रेष्ठ आहे. ही पूजा सर्वश्रेष्ठ मानली नाही, पण एकदम मानसपूजा शक्यही होत नाही. जो एकदम मानसपूजा करायला जातो तो पूजेची थट्टा करतो. मानसपूजा केली जात नाही, मानसपूजा होते. जो सगुणाची पूजा करतो, रमून पूजा करतो, त्याच्यामध्ये रममाण होतो, आणि रमत 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 कधी तो मानसपूजा करेल त्याचा पत्ता लागत नाही. ही खरी मानसपूजा आहे. अशी भगवंताची पूजा एक सेवेचं मोठं अंग आहे. सर्व कर्मांचे समर्पण
आणि त्याच्याकरता विहित कर्माचरण ही भगवंताची पूजा आहे. तो करी ते तुली पूजा असं ज्ञानोबा वर्णन करतात की ज्याचं हे सगळं लक्षात आलं, विहित कर्माचरण ही भगवंताची पूजा आहे. विहिताची व्याख्याच केली अशी की आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, की आपलं योग्य जे कर्म आहे, आता विहित ठरवणं अवघड आहे बरं, ते सोपं नाही आहे, पण जे विहित कर्म आहे ते विहित कर्म त्यांनी केलंच पाहिजे. तेव्हा गृहस्थानी कुटुंब संरक्षण केलंच पाहिजे, संन्यासानी कुटुंब संरक्षणाचा त्याग केलाच पाहिजे. या दोन्ही गोष्टी आहेत. वानप्रस्थामध्ये या सगळ्या अशा पुढे वर्णाश्रमाचा जो विचार येईल त्यावेळी आपण त्याचा विचार करू. आज ती विचार करण्याची वेळ येण्याची शक्यता नाही, म्हणून थोड्या ह्या षडंगांचा विचार करू की हे जे विहित कर्म आहे हे भगवंताला समर्पण करावं. मी जे करीन ते भगवंतासाठी करीन, भगवंताचं म्हणून करीन, भगवंताच्या प्रेमासाठी करीन. तशी कशीही विभक्ती प्रत्यय असतील ते सगळे भगवंताशी जोडावेत प्रत्येक कर्म करताना. याचं आपोआप नियंत्रण असं येतं की ज्यावेळे माझं मन, माझी बुद्धी मला दुष्कर्माकडे प्रवृत्त करते, वाईट कर्म करण्याकडे प्रवृत्त करते, तिथे ही वृत्ती थांबवते. अरे हे करणं भगवंताला मान्य होईल? भगवंताला मान्य होणार नाही. जर भगवंताला मान्य होणार नाही तर मी ते करणार नाही. मग आता भगवंताला मान्य होईल असं करेन तर मी करेन ते असं चांगलं करेन की जे भगवंताला मान्य होईल. वेडवाकडे केलेलं मलाच मान्य होत नाही तर भगवंताला कसं मान्य होईल? अरे आपण कधी भगवंताला बुक्का लावताना विचार करतो का? आपण कसंही फासतो, येड्यासारखा बुक्का फासतो भगवंताला. मलाही राग येतो, असं फिसकटला बुक्का, काय कळतं का नाही म्हणतो तुम्हाला, नाक बिक लगेच झटकणार, रुमाल काढणार. भगवंताला आपण कसाही बुक्का लावावा, भगवंताला बुक्का लावा. कारण आम्हाला ती पूजा पावत का नाही माहिती आहे का? आम्ही भगवंताची पूजा करत नाही, मूर्तीची पूजा करतो. मूर्ती आहे तिची पूजा करायची, भगवंताची पूजा करावी. भगवंताला गरम पाणी घालताना कधी हात घालून पाहता पाणी कोमट आहे का? आंघोळ करताना पाहता. भगवंताला कसंही घातलेलं चालतं काय? स्वयंपाकात 10 वेळा चौकशी करता, मीठ नीट आहे ना, तिखट नीट आहे, नैवेद्य कसाचे चालतो? आमचे चालतात, कारण आम्हाला नैवेद्य भगवंताला नाही दाखवायचे, मूर्तीला दाखवायचे. मग भगवंत पावत नाही, मूर्ती तर पावतच नाही, म्हणून आम्हाला भक्तीचं फल मिळत नाही, पूजेचं फल मिळत नाही. असं आहे कबीराचा एक मोठा दोहा चांगला आहे, साहिब के दरबार में कमी काहू की नाही, बंदा मौजन पावही चूक चाकरी माही. भगवंताकडे काय कमी आहे की ज्यांनी तुमच्यावर कृपा करू नये? त्याच्याकडं कृपा करण्यासारखं उदंड भांडवल आहे. अरे पगार द्यायला तो तयार आहे, नोकरी तर कराल की नाही? पगार वेळेवर मिळत नाही, पूर्ण पगार मिळत नाही, कारण नोकरी पूर्ण होत नाही. 15 दिवस दांड्या मारायचा, 15 दिवस घेतला तर पगार निम्माच मिळणार, त्याला पूर्ण पगार मिळणार नाही. चूक चाकरी मा हे लक्षात ठेवावं लागतं. हे ज्या सेवा आहेत ना, या सेवा अपराधामध्ये जाऊ शकतात, म्हणून काळजी घ्यावी लागते. सविस्तर विचार तेवढा करता सांगितला. भगवंताच्या चरणकमलांचं चिंतन करावं, ही भगवंताची सेवा आहे. भगवंताचे चरण कोणते? की जे तद विष्णू परमम पदम म्हणून सांगितलं की जे जे चांगलं आहे, जे जे भगवंताच्या विभूती आहेत, ते जे जे सत्कर्म आहे, जे जे संतांना मान्य आहे, ते सगळं भगवंताचे चरण आहेत. त्यांचं चिंतन करावं. भगवंताचं चिंतन संतांच्या वाङ्मयाच्या आश्रयाने केलं तर ते सेवापराध होत नाहीत. आता आमचंही चिंतन चालतंच की ध्यायते विषयान पुंसः संगस्तेषु भजायते, की ज्याची गती ही नाशापर्यंतची आहे. दुसऱ्याच अध्यायामध्ये हे. तेव्हा आमचंही चिंतन चालतंच की कथेला बसलेला असतो, बायकोने स्वयंपाक केला असेल की नाही, बहुतेक ती पण येऊन बसली आहे, मग आता बहुतेक शिळा स्वयंपाक खावा लागणार, पोळ्या सकाळच्याच खाव्या लागणार. हे जर इथं बसून चिंतन चाललं तर भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करायचं कधी? ते जेवताना करा ना चिंतन. उलट आपली तर परंपरा अशी सांगते, जेवतानाही भगवंताचं चिंतन करा. काय माऊल्या समाधानी होतील की थोडं तिखट मीठ जरी कमी जास्त झालं तरी भगवंताचं नाम ते निस्तरून घेईल, तुम्हाला स्वयंपाक चांगला लागेल. बायकोनी कसाही स्वयंपाक करू द्या, प्रयोग करून पहा. कधी भगवंताच्या नामस्मरणात जेवण करा, बायकोनी तुम्हाला आंबोळून जरी वाटलं तरी ते गोड लागेल. बघा, भगवंताच्या नामाचा प्रभाव आहे तसा. आणि म्हणून आपण म्हणतो ना, वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे. अरे त्याचं सामर्थ्य असं आहे, उदरभरण. खरं म्हणजे उदरभरण आहे, माझ्या पोटाकरता जेवायचं. नो हे जाणीजे यज्ञ कर्म, ते यज्ञ कर्म होऊ शकतं की जे भगवंताला मान्य, भगवत अर्पण होऊ शकतं. माझं जेवणसुद्धा एवढं सामर्थ्य त्या भगवंताच्या नावाचं आहे. तेव्हा असं सामर्थ्य ह्या भगवंताच्या नामस्मरणाचं आहे, त्याचं चिंतन माणसाने करावं. आणि हे चिंतन योग्य होण्याकरता भगवंतांच्या लीलांचं, हे भागवत कथा का ऐकायची त्याचं रहस्य इथे आहे. हे 7 दिवस चालायचे, 7 ते 10 रोज बसायचं, काही ॲडजस्टमेंट तर करावे लागतातच ना. मला एक मस्त महू गादी आहे वगैरे, बाकीच्यांना ॲडजस्टमेंट किती करायच्यात, कोणाला खाली तांबडी सतरंजी, कोणाला तीही नाही, अनेक आपत्ती आहेत. हे सगळं का करायचं? हे करायचं त्याचा विनियोग आहे.
की भगवंतांच्या या ज्या लीला कथा भागवतांनी वर्णन केल्या आहेत की ज्या कोणी कोणी सांगतं, अनेकविध पद्धतीने सांगतं, त्या श्रवणाने माझ्या चिंतनाचे विषय नक्की होतात. मी आठवण कशाची करायची? चिंतनाचं प्राथमिक स्वरूप आठवायचं. मला काय आठवलं पाहिजे? विनोद आठवला पाहिजे? थट्टा आठवली पाहिजे? नाही, भगवंताच्या लीला रहस्यांची आठवण व्हायला पाहिजे. कथा तर सगळ्यांना सामान्य माहिती आहे. कथेमध्ये काही नवीन आहे का? कथेमधलं जे रहस्य आहे, जे मर्म आहे, जे संत महात्म्यांच्या लक्षात येतं, ते माझ्या लक्षात आलं पाहिजे. याचं चिंतन करण्याकरता कथा तर आधी श्रवण कराव्यात आणि म्हणून चांगल्या पद्धतीने कथा श्रवण कराव्यात. परवा पहिल्या दिवशी आपण श्रवणाचं समर्थांचं जो लक्षण ते सांगितलं की सारते निवडून घ्यावे, असारते जाणून टाकावे, या नाव श्रवण. की जाणीवपूर्वक सोडा, जाणीवपूर्वक स्वीकारा आणि मग त्याचं चिंतन करा. असं भगवंताच्या या अनेक विध लीला आहेत, मनोरंजक आहेत, मन रमतं त्याच्यामध्ये. विशेषतः दशमस्कंधाच्या कृष्णलीला तर खरंच मन रंगवून टाकणार आहेत, पण त्याच्यात मन रमलं पाहिजे ना. आणि ते मन रमायचं म्हणजे काय रमायचं? त्यातले विनोद, थट्टा, मस्करी हे लक्षात ठेवायच्या, त्यातली भक्तीची रहस्य लक्षात आली पाहिजे. शेवटी माणसाच्या लक्षात काय येतं त्याच्यावर त्याची जात ठरते, त्याची प्रत त्याच्यावरती ठरते. असं आहे, काही ठिकाणी प्रयोग आहेत. मला वाटतं आमच्या त्या दादाने एका आख्यानामध्ये लिहिलं आहे की मुलाचा कल कुठे आहे. तर अशा पूर्वी आपल्याकडे काही पद्धती असायच्या की म्हणतात ते आऊसाहेब डफळे चरित्रात आहे का महाराज, की त्याला दत्तक घ्यायचा होता. आणि दत्तक कसा घ्यायचा? एक मुलगा दत्तक घ्यायचा, तर क्षात्रवृत्तीचा दत्तक घ्यायचा. मग त्यांनी अनेक विध प्रकारची खेळणी पसरली आणि मुलांना सोडलं. कोणता मुलगा कोणतं खेळणं उचलतो ह्याच्यावर त्याची वृत्ती दिसते म्हणले. आपली भक्ती अशी साधनाशी तपासून पाहावी की आम्ही भगवंताची सेवा म्हणून जे करतो ते नेमकं काय करतो. आम्ही गुणानुकथा ऐकतो, लक्षात काय राहतात. आमच्या जर मर्म लक्षात राहत असतील तर साधना प्रगत आहे. मर्म लक्षात राहत नसतील तर अजून आम्ही बालवाडीत आहोत. आणि मग बालवाडीतल्या आशंकाही चमत्कारिक असतात. ते लहान पोरांना काय विचारतात, बाबा म्हणले काय आमचे मास्तर, त्यांना काय येत नाही. मलाच विचारत होते बेदुणे किती, त्याला तेही माहीत नाही परीक्षा आहे. बेदुणे 4 काय मास्तरला माहीत नाही म्हणतो. मग मी त्यांना सांगितलं बेदुणे 4 म्हणले शाबास बरोबर आहे, ही बालवाडी आहे. आपलं असं काही होतं का साधने, तरी बालवाडी आहे. आणि भक्तीची रहस्य लक्षात येतात का? की जिथे इंटिग्रेशन लक्षात आलं, कॅल्क्युलेशन लक्षात आलं, कॅल्क्युलस लक्षात आलं, तर थोडी प्रगत अवस्था आहे. तशी भक्तीची माझी धारणा कशाची होते त्याच्यावरती आपली पातळी ठरत असते. आणि म्हणून भगवंताच्या या लीला कथांचं श्रवण हे त्या दृष्टीने करावं. भगवंताच्या अवतारांची रहस्य संत महात्म्यांनी इतकी आपल्याकडे वर्णन केले आहेत. गाथा काढून बघा, ज्ञानेश्वरी काढून बघा, दासबोध काढून बघा, संत वाङ्मयामध्ये याचं भांडवल उदंड आहे. तेव्हा असं मोठं अद्भुत वाङ्मय त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. या सगळ्यांचा विनियोग हे जे 6 प्रकार सांगितले, षडंगया किं भक्तिम जनः परमहंस गतो लभेत, तेव्हा यांच्याशिवाय तुमची भक्तीची प्राप्ती भगवान होईलच कशी. तेव्हा हा प्रश्न विचारण्याचा हेतू असा आहे की या 6शिवाय भगवंताच्या भक्तीची प्राप्ती होणार नाही. या 6वर अनुसंधान ठेवा. अशा आश्रयाने प्रल्हाद महाराजांनी स्तुती केली. त्यावेळी नरसिंह भगवान मोठे शांत झाले आणि भगवान मग मोठ्या प्रेमाने प्रल्हाद महाराजांना म्हणतात, प्रल्हाद भद्रभद्रते प्रीतोहम ते सुरोत्तम वरम वृणेश्वाभिमतम कामपूरोस्म्यहम नृणाम. भगवान प्रसन्न झाले. हो, सुरेख स्तुती केलीस, योग्य स्तुती केलीस. काय ते भगवंताची स्तुती आहे काय? भक्तांना उपयोगी बोललास म्हणले की भक्तीची रहस्य मोठी छान सुरेख केलीस. हे जे भद्र भद्र 2दा म्हणले ना, फार चांगलं बोललास, फार चांगलं बोललास. एक पहिलं चांगलं बोलणं सामान्य स्तुती करताय, कोणी थँक्स म्हणतंच की नाही, ठीक आहे धन्यवाद चांगलं बोललात. पण दुसरं त्याच्याकरता नाही आहे, उपयोगी पडणारं बोललात म्हणले. अन्यथा ही रहस्य सांगायची कोणी? अरे संतांनी सांगितलं म्हणून संतांचा महिमा कळतो आपल्याला. संतांची लक्षणं संत सांगतात. तोच म्हणावा जगी संत, दासगुरू महाराजांनी सांगावं तर आम्हाला कळावं. ना तर आम्हाला काय झालं, आम्हाला आपलं टिळे माळा भूषणं ते संत वाटतात. संत महात्मे सांगतात तसं भक्त सांगतो भक्तीची प्राप्ती कशी करून घ्यावी हे फार चांगलं बोललास. म्हणून प्रल्हाद भद्र भद्रते प्रीतोहम ते सुरोत्तम. अरे हे राक्षस राज असुर श्रेष्ठा, तू उत्तम झालास म्हणले. मी अतिशय प्रसन्न आहे. वरम वृणीश्व. आता मी प्रसन्न झाल्यावर मी तरी दुसरं काय देऊ शकतो बाबा, तुला वर माग म्हणतो. ही सुद्धा मला लागलेली सवय, पडले वळणं सकळ इंद्रिया. भगवंताची प्रसन्नता वरमाग म्हणतो, नाही तर तुला वरमाग म्हणण्याची गरज नाही म्हणले. कामपूरोस्म्यहम निर्णाम. माणसांना जे काही पाहिजे ना ते सगळं मी पूर्ण करू शकतो. तुझं काय प्रिय करू सांग. प्रल्हाद महाराज म्हणले मला काही प्रिय नाहीच ना, तुझ्याशिवाय मला प्रिय नाहीच आणि तुझी तर प्राप्ती मला झाली, जरा मागू काय. कारण काही मागणं म्हणजे भगवंताचा अपमान आहे. जो भगवंताला जाऊन मिळाला
आता त्यांनी कोणाला मागायचं आणि काय मागायचं? काही नाही म्हणले, देवा मला काही नको, अहेतुक भक्ती द्या. आणि म्हणून प्रल्हाद महाराजांनी निष्काम भक्ती मागितली, भगवंताची निष्काम भक्ती मागितली. आणि नाही म्हणले, हे तर काय निष्काम भक्तीची प्राप्ती तर झालीच आहे. मग ठीक आहे म्हणले, एक सांगतो म्हणले, कामानाम हृदय संरोहम भवतस्तु वृणेवरम, की देवा तुमची भक्ती आणि लीला मोठी कठीण आहे, तुम्ही भक्त बनवता आणि घसरवता म्हणले त्यांना. मी अनेक अशी उदाहरणं पाहिलीत. तेव्हा माझ्या मनामध्ये अभक्तीचा अंकुरसुद्धा, कामनेचा अंकुरसुद्धा उगवू नये एवढंच वरदान द्या म्हणले. असं मोठं अद्भुत वरदान मागितलं. आणि मग भगवंताला पुन्हा नमस्कार केला. नमो भगवते तुभ्यं पुरुषाय महात्मने हरये अद्भुत सिंहाय ब्रह्मणे परमात्मने, की हे भगवान तुमचे अद्भुत आत्तापर्यंत कधी झालं नाही हे रूप अतिशय परमकल्याणप्रद आहे. आणि हे परमकल्याणप्रद रूप मागितलं म्हणून भगवान नरसिंह हे आशुतोष झाले. टीकाकारांनी मोठं गंमत सांगितली की जसं भगवान शंकरांनी उग्रता दिली ना, त्याच्याबरोबर हळूच आपलं आशुतोषत्व पण दिलं. आता विष्णू इतक्या लवकर प्रसन्न होत नाहीत, भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. आशुतोष भगवान शंकर आहेत, तसेच नरसिंह भगवान पण आहेत, ते उग्र आहेत. उग्रोपी नो उग्र असं त्याने टीकाकार म्हणतात की उग्र, अहो सिंहाच्या मुलांना काय सिंह उग्र आहे का? हत्तीला सिंह उग्र, हरणांना सिंह उग्र, सिंहाच्या बछड्यांना नाही. भगवंताच्या भक्तांना नरसिंह उग्र नाही. उलट भगवान शंकरांनी एक युक्ती केली आहे की आपलं हे आशुतोषत्व चटकन प्रसन्न होण्याचा गुण नरसिंहाला दिला आहे. आता सुरुवातीला उग्र आहे, त्याला काय करणार? फणस आहे हा, की हा फणस आहे, वर्ण अतिशय काटेरी, ते कापणं, ते चीक आत मधुर गरा आहे. तेवढा गरा विष्णूच्या दुसऱ्या कुठल्याही अवतारामध्ये नाही. म्हणून नरसिंह भगवान प्रसन्नही चटकन होतात. प्रल्हादाच्या आश्रयाने गेलं तर, ब्रह्मदेवाच्या जरी मार्गाने गेलात तरी दूर, मग त्याला जवळीक नाही, जवळीक फक्त भक्ताला आहे. आणि म्हणून ही जी भगवंताची जी भक्ती आहे ती नरसिंहाची सोपी आहे, तुलनात्मक. पहिल्यांदा अवघड आहे, आणि नाहीतरी पहिल्यांदा सोपं नंतर अवघड आहे, खरं नाही. पहिल्यांदा अवघड नंतर सोपं सुखावं आहे. एकदा अवघड ओलांडलं की सोपं आहे, भगवंताच्या जवळ जाईपर्यंत अवघड आहे. आणि म्हणून नरसिंह भगवंताची भक्ती सोपी आहे, थोडी कठोर आहे, जरा थोडं सांभाळायचं आहे. पण थोडं सांभाळलं ना की कृपाच कृपा आहे, ती भगवंताच्या अन्य अवतारांची नाही. हे शंकरांचं वरदान आहे, प्रल्हादाचं ते महात्म्य आहे. हे अद्भुत आहे. भगवंताच्या अन्य अवताराचं हे रहस्य नाही, हे नरसिंह अवताराचं रहस्य अद्भुत आहे. की थोडीशी जरी भक्ती केली तरी भगवंत परमकृपा करतो. ज्या परमकृपेने भक्ती वाढते, भक्ती वाढली तेव्हा भगवंताची परिपूर्ण कृपा प्राप्त होते. असं हे भगवान आपलं स्वरूप आहे. हे आता मला प्राप्त झालं, आता मी काय मागू? नाही, पण तरी मागच म्हणले. शेवटी आता द्वंद्व आहे, तू एक प्रल्हाद आहेस, मी एक नरसिंह भगवान प्रगट झालो. अरे लोकांच्या पुढे काही आदर्श ठेवशील की नाही, आमची काही लाज आबरू ठेवशील की नाही म्हणले काही. हां, संतांनी म्हणले, देवा की आम्ही पतित आहोत म्हणून तुमच्या पतित पावनत्वाला काही किंमत आहे. आम्ही जर पतितच नसतो, सज्जनांचा उद्धारक केल्यानं नवल साचार, मज सारिखा पापागर उद्धरल्या होय कीर्ती. तसं काही आमचं ठेवता का नाही, काहीतरी मागा की. हे तुमच्या आमच्यातली गोष्ट झाली. देवभक्तांचा संवाद झाला की काहीच नको, पण लौकिका करता काय? म्हणले, देवा आता एवढं म्हणता तर एक करा, माझ्या बापाने तुमचा फार अपमान केला आहे, तेव्हा त्याची काही गती खरं नाही. मला माहिती आहे माझ्या बापाचं काय होणार आहे. अरे जो भगवंताचा एवढा द्वेष्टा आहे त्याचं काय व्हायचं, तेवढं त्याला माफ करा म्हणले. माझ्या पित्याचे दोष दूर व्हावेत हा वर भगवंताने मागितला. आणि म्हणून त्याचा उन्नयन झालं की जे पुढे रावण आणि कुंभकर्ण झाले. आणि मग नारद महर्षी युधिष्ठिराला सांगतात, प्रतिनंद्यतो देवा प्रयुज्य परमाशिषः स्वधामान्य युवराजन ब्रह्माद्या प्रतिपूजिता. आणि मग एकदा प्रल्हाद भगवंताची स्तुती झाली, भगवान शांत झाले. आता म्हणले आता काम झालं. सगळे देवता लोक आता मात्र भगवंताच्या दर्शनाकरता जवळ आले, सगळे पाया पडले, मोठ्या प्रेमाने स्तुती केली. भगवान मोठं छान स्वरूप आपलं दिसलं म्हणले. त्या ब्रह्मदेवाला देव म्हणले, अरे काय करून ठेवलंस म्हणले, तुझ्याकरता हे सगळे उद्योग करावे लागले, यापुढं लक्षात ठेवलं कोणाला वर देत ज्या 4 वेळा विचार कर. तेव्हापासून ब्रह्मदेवाने कोणाला वरच दिला नाही. कोणा प्रसंग पडला तर त्याचं मनगड धरलं, तू अहो विष्णूकडे चल, त्याला घेतलं तू आणि विष्णू, मी आता वरही देत नाही, काहीच करत नाही. ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, त्याची पूजा नाही, त्याच्याकडनं वरदान नकोच म्हणला. आपलं काहीतरी देऊन बसायचं. आपण नरसिंहाची गाठ आहे, आता एकदा वाचलो प्रल्हादाच्या कृपेने, आता रिस्क नको घ्यायला. ब्रह्मदेवाचं म्हणून मंदिर नाही कुठेही. त्याला विपरीत कथा देतात, रहस्य ह्या कथेत आहे. ब्रह्मदेवाला दचकाच बसला, आता वरदान नको, पुन्हा नरसिंह पुन्हा प्रगट, शांत करा कोणी, आता नको व्हावा.
म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर नाही, त्याची कोणी पूजा करत नाही, तो कोणाला वर देत नाही. म्हणून ब्रह्मदेवाचं एखादं अपवादात्मक मंदिर आहे बस. आणि पुढेही अनेक कथा अशा आहेत की ब्रह्मदेवाची स्तुती केली, ब्रह्मदेव म्हणले चला मी पण तुमच्याबरोबर येतो, आणि ते घेऊन देवलोकाला गेले. उद्या दशमस्कंधामध्ये येईल ती कथा भाग. ब्रह्मदेव आता पुन्हा भानगडीत पडले नाहीत, सगळी लोक आपापल्या निजधामाला गेले. असं मोठं अत्यंत अद्भुत ही कथा. धर्मो भागवतानांच भगवान येन गम्यते, असं मोठं इतकी सुंदर कथा आहे. का आपण विस्तार करू या कथेचा? अतिशय उपयोगी. भगवान येन गम्यते, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. आख्यानेस्मिन समामनात आध्यात्मिकम अशेषतः, अध्यात्माची जी जी काही रहस्य आहेत ती सर्व रहस्य ह्या प्रल्हाद महाराजाच्या चरित्रात आहेत. नरसिंह अवताराची जी कथा प्रल्हाद चरित्रांची आहे, ह्याला नरसिंह कथा म्हणत नाहीत, प्रल्हादांचं चरित्र म्हणतात. कारण नरसिंहाची कथा भीतीदायक आहे, प्रल्हादाचं चरित्र तसं नाही. भक्ती मार्गाकरता, अध्यात्माकरता सगळं जे जे काही आहे ते ह्या कथेमध्ये उपलब्ध आहे. आणि म्हणून या एतत् पुण्यमाख्यानम विष्णू वीर्योपब्रह्मितम कीर्तयेत श्रद्धया श्रुत्वा कर्मपाशैर विमुक्तते, की हे असं भगवंताचं अद्भुत कीर्ती जो गातो ना, तो या सगळ्या कर्मातनं सुटतो, भगवंताचा तो अधिकारी भक्त होतो, प्रल्हादाच्या अधिकाराचा होतो, असं मोठं महात्म्य या कथेचं सांगतात. आणि मग असं भगवंताचं महात्म्य सांगत असताना विष्णूचं आणखीन एक कृष्णाचं महात्म्य युधिष्ठिराला नारद सांगतात. त्याचा थोडासा उल्लेख भागवतात आहे, तेवढा कथाभाग आपण विचार करून सेवा समर्पित करू. की त्या त्रिपुराला जो मारला आटपत नव्हता का, तर त्याच्या त्रिपुरामध्ये आत एक अमृत कुंभ होता आणि भगवान शंकराला ते आटपत नव्हतं. मग विष्णूने ते ओळखलं, गाईचं रूप घेतलं आणि ते सगळं प्रविश्य त्रिपुरम काले रसकूपामृतम पपौ, ते सगळं अमृत प्यायले आणि मग भगवान शंकराच्या धनुष्यावर बाण म्हणून गेले. म्हणजे ते भगवान शंकरांना सांगायला गेले की ते सगळं मी अमृत काढून घेतलं आहे, आता त्रिपुराचा वध करा. आता भगवान शंकराची तयारी फार मोठी प्रचंड होती. महिम्नामध्ये वर्णन आहे पहा. रथक्षोणीयंता शतधृतिरगेंद्रो धनुरथो रथांगे चंद्रार्कौ रथचरणपाणेश्वर इति दिधक्षोस्ते कोयम त्रिपुर तृणमाडंबरविधेर्विधेयैः क्रीडन्त्यो न खलु परतंत्रा प्रबुधिया. भगवान शंकराचा सामर्थ्याचा विचार करताना त्रिपुरासूर काय तो, पण या मोठ्या माणसाला सांगणार कोण? प्रचंड मोठी तयारी केली. ते विष्णू भगवान सांगायला गेले की देवा आता अमृत मी शोषलंय, त्याला पकडलं आणि त्याचाच बाण केला आणि तो बाण मारला त्रिपुरावरती, त्रिपुराचा नाश केला. ही भक्ती मार्गाची एक जी धारणा व्यवस्था आहे, जी अगदी सुरुवातीला ऐकली ते तो शॉर्टकट आहे. त्रिपुरासुर दहन हे असं मोठं रहस्यात्मक आहे. आपल्या ठिकाणी हे त्रिगुणाचे त्रिदोषांचे 3 पुरं आहेत आणि ती एका बाणाने मारायचे, विष्णूच्या बाणाने मारायचे, विष्णूच्या भक्तीने याचा नाश होऊ शकतो की जेणेकरून उद्धार होतो. अशी त्रिपुरासुराची कथा सांगितली. इथपर्यंतचा कथाभाग आज आपण ऐकू. पुढच्या कथेचा विचार उद्या करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण.
जय। कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के कोड़े पड़े, तन के रंग को
कृष्ण भगवान की जय. कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणो महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर हर महादेव.